यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। पालकमंत्री आणि 2 आमदारांनी पुन्हा 2 आमदार देशमुखांना डिवचले, साधला निशाणा। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत अभूतपूर्व असं यश मिळाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जल्लोष साजरा करताना दंड थोपटले। एवढेच नव्हे तर निशाणा साधल्याची पोच देखील दिली। आज काही प्रिंट मीडियाच्या माध्यमातून सोलापूरच्या राजकारणातील नवा अध्याय अशा टॅगलाईन्स जाहिरातीच्या खाली भाजपने प्रसिद्ध केल्या। यामध्ये अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांचे मोठे फोटो आहेत, तर याचबरोबर पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा निशाणी साधल्याचा फोटो आहे। या तिघांचे हे श्रेय असल्याचे या जाहिरातीतून दिसते। या जाहिरातीमध्ये आमदार विजयकुमार देशमुख तसेच आमदार सुभाष देशमुख यांचे फोटो अगदी लहान साईजमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत। त्यामुळे आता पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी पुन्हा एकदा आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांना डावलण्यास सुरुवात केली असं दिसतंय। आमदार देवेंद्र कोठे यांच्या गटाला 52 जागा देण्यात आल्या होत्या, त्यापैकी 40 नगरसेवक निवडून आले आहेत। त्यामुळे सोलापूर महापालिकेत कोठे यांचाच वरचष्मा राहणार हे नक्की। या निवडणुकीत आमदार विजयकुमार देशमुख गटाचे 25 तर आमदार सुभाष देशमुख गटाचे 17 आणि माजी आमदार दिलीप माने गटाचे 2 नगरसेवक निवडून आले आहेत। त्यामुळे आता महापौर तसेच स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेते ही महत्त्वाची पदे तसेच 10 स्वीकृत नगरसेवक पालकमंत्री ठरवतील त्यांनाच मिळतील, हाच संदेश देण्याचा भाजपने प्रयत्न केला आहे। इथे पालकमंत्री जयकुमार गोरे, सचिनदादा आणि देवेंद्र कोठे यांचाच पॅटर्न चालतो। हाच सोलापूरच्या राजकारणातील नवा अध्याय असाच अप्रत्यक्ष संदेश भाजपने दिला आहे। सोलापूर महापालिकेच्या 26 पैकी तब्बल 20 प्रभागात भाजपचे पॅनल टू पॅनल विजयी। आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, प्रभाग क्रमांक 7च्या निवडणुकीत आमची रणनीती चुकली, झालेल्या पराभवाची मी जबाबदारी स्वीकारली। प्रभाग क्रमांक 7 मध्ये झालेला पराभव हा व्यक्तिगत माझा पराभव आहे, मी स्वीकारतो। सोलापूर महापालिकेत काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे झाले काठावर पास, अवघ्या 249 मतांनी विजयी। काँग्रेसचे 2च उमेदवार झाले विजयी। महापालिकेच्या निवडणुकीत विनायक कोंड्याल सर्वाधिक अशा 14,351 मताधिक्याने झाले विजयी, तर भाजपचे संजय कोळी अवघ्या 19 मतांनी विजयी। सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत प्रथमच भाजपचे निवडून आले 87 नगरसेवक, यामध्ये 27 जुने नगरसेवक तर 60 नवे चेहरे। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा। विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन। पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, शूटिंग व शर्टिंग। RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर। प्रभाग क्रमांक 6 क मधून निवडून आलेल्या भाजपच्या मृण्मयी गवळी ठरल्या सोलापूर महापालिकेतील सर्वात युवा नगरसेवक। अवघ्या 25व्या वर्षी नगरसेवक पदाचा मिळाला मान। 102 नगरसेवक असलेल्या सोलापूर महापालिकेत 8 नगरसेवक जिंकून MIM ठरला दुसरा मोठा पक्ष, तर एकाही विरोधी पक्षाला 2 अंकी आकडा गाठता आला नाही। सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत श्री कांचना यन्नम यांना वगळता माजी महापौर मनोहर सपाटे, UN बेरिया, संजय हेमगड्डी, अलका राठोड आणि आरिफ शेख या महापौरांना मतदारांनी पाठवले घरी। लातूरने काँग्रेसची प्रतिष्ठा वाचवली। रवींद्र चव्हाण यांचे विलासरावांवरील विधान भाजपला भोवले। देशमुख बंधू ठरले विजयाचे शिल्पकार।
महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले यश समाधानकारक नसलं तरी यश अपयशाची पर्वा न करता आम्ही वैचारिक लढाई लढलो. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं प्रतिपादन. 29 पैकी 22हून अधिक महापालिकांवर भाजपची सत्ता. पुणे, नागपूर, नाशिक, नवी मुंबईत भाजपची एकहाती सत्ता. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप ठरला सर्वात मोठा विजयी पक्ष. देशातल्या सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेवर भाजप शिवसेना युतीचा झेंडा. शिवसेना उबाठा दुसऱ्या क्रमांकावर तर प्रभाव पाडण्यात मनसे अपयशी. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकेत पुण्यात 120 जागांवर झेंडा रोवत भाजपने महापालिकेतील दादा पद कायम राखले, तर पिंपरी चिंचवडमध्ये 84 जागांसह सत्ता अबाधित ठेवली. पुणे महापालिका भाजप 120, राष्ट्रवादी काँग्रेस 26, काँग्रेस 15, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3, ठाकरे यांची शिवसेना 1. कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज ICU, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज. पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर. संपर्क 9371 52 43 65. हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सूट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व AC रूम्स, 5000 स्क्वेअर फीट, सिक्युअर्ड पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय. पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट 7 रस्ता, बिग बाजारच्या समोर, सोलापूर. संपर्क 7058 65 28 75. व्यवसाय, कुटुंबीय, सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास. पिंपरी चिंचवड महापालिका भाजप 84, राष्ट्रवादी काँग्रेस 37, शिवसेना 6 आणि अपक्ष 1. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीवर जो विश्वास टाकला आहे तो आमच्या जबाबदारीची जाणीव करून देणार आहे. हा विजय साजरा करताना कार्यकर्त्यांनी उन्माद करू नये तर नम्रपणे जनसेवेचा संकल्प करावा, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या 22 वर्षांच्या सई थोपटे यांनी प्रभाग क्रमांक 36 मध्ये दणदणीत विजय मिळवत इतिहास घडवला. या विजयासह पुणे महापालिकेतील सर्वात तरुण नगरसेविका ठरल्या असून त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव PIP मध्ये यंदा महिला दिग्दर्शक संख्येत लक्षणीय वाढ. 45 महिला दिग्दर्शकांकडून यंदा चित्रपट दिग्दर्शित. अजित पवार शरद पवारांच्या बारामतीतील निवासस्थानी दाखल. अजित पवारांसह राजेश टोपे शरद पवारांच्या भेटीला. Kia, movement that inspires. नवी मुंबई महापालिकेत 65 जागा जिंकून भाजपने घेतली सत्ता ताब्यात. तब्बल 28 वर्षांची ठाकरे यांची सत्ता उलथवून टाकत भाजप आणि शिंदे सेनेने बृहन्मुंबई महापालिका घेतली ताब्यात. 227 पैकी 118 जागांवर विजय. नागपूरला प्रदूषणमुक्त शहर बनवायचंय, सर्व आश्वासने पूर्ण करायची आहेत. नितीन गडकरींच्या विजय नगरसेवकांना सूचना. जनतेने बदला घेतला आणि काँग्रेसला घवघवीत यश दिले. चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवारांचा जल्लोष, म्हणाले सत्ता स्थापन करण्यास अडचण नाही. हावडा आणि गुवाहाटी दरम्यान धावणाऱ्या भारतातील पहिल्या वंदे भारत शयनयान रेल्वेचे तसेच अन्य रेल्वेंचे पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार शिलान्यास. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.